नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? आज लक्ष्मीपूजनाचा दिवस. लक्ष्मीपूजन म्हणजे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंद आणण्याचा सुंदर सण. ह्या दिवशी घराची संपूर्ण साफसफाई करून दिवे लावले जातात. सगळीकडे फुलांनी सजावट केली जाते. देवी लक्ष्मी माताला धन, आरोग्य, सुख, समृद्धीची देवी मानलेली आहे. असं मानलं जातं की ज्या घरामध्ये स्वच्छता, प्रेम आणि सकारात्मकता असते तिथे देवी लक्ष्मीचा कायमचा वास असतो. धूप, दीप, प्रसाद अर्पण करून देवीचं स्वागत केलं जातं. लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त पैसा नाही, तर कुटुंबातला प्रेम, आनंद आणि एकत्रतेचा उत्सव आहे. आणि अशा प्रकारे मीही माझ्या लक्ष्मी मातेचं स्वागत केलं माझ्या घरामध्ये. संध्याकाळी सगळीकडे दिवे लावले, बाहेर छान अशी रांगोळी काढली. आणि खरं सांगू का, पूजा, पाठ, सेवा करणे हे माझ्या आयुष्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. खरंच मला खूप समाधान वाटतं जेव्हा मी पूजापाठ करते. दिवसभराचा थकवा निघून जातो. आणि आज मी मस्तपैकी नैवेद्यही बनवलेला आणि लक्ष्मी माताला अर्पण केला. आणि मी तुम्हाला सांगू, माझ्याबरोबर एक गोष्ट नेहमीच घडते. मला माहिती नाही माझी पूजा सफल होते की नाही होत, त्याच्यापाठी हे कारण काय आहे. पण जेव्हा पण मी लक्ष्मी मातेची सेवा करते, पूजा करते, मार्गशीर्षाचे गुरुवार असो किंवा नवरात्रीचे, जेव्हाही माझं उद्यापन असतं किंवा पूजा होत असते, तेव्हाही कोण नाही कोण मुलगी किंवा कोण नाही कोण माझ्या घरी येते. जसे की आज पूनम आणि कस्तू आली घरी, अचानक आली. ते लोकांनी मला सांगितलं पण नव्हतं येणार आहेत आणि ते लोक अचानक आले. पण खरंच हे नेहमीच माझ्याबरोबर असं होतं. लक्ष्मी मातेची सेवा केली ना की तिचं फळ भेटतंच आपल्याला, कोणाच्या नाही कोणाच्या स्वरूपात. तर पूनम आणि कस्तू आली, त्यांना मी छान हळदी कुंकू केलं, त्यांच्या पाया पडली आणि आजचा दिवस माझा खूप छान गेला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.